जुळतोय विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जय हनुमान मित्रमंडळ पुरस्कृत पांडवा चषक पर्व दुसरं टॉप 6 ची पहिली मॅच जय साई विरार विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. अंतिम फेरीमध्ये ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सरचा लेट्स प्लेचा इशारा. टॉप 6 ची पहिली मॅच जय साई विरार विरुद्ध अक्षय 11 डोंगरपाडा. पहिला चेंडू ऑफ साइडला फक्त सिंगल श्री गणेश होते एकेरी धावेने. अक्षय 11 डोंगरपाडा संघाचा जर का आजच्या दिवशी विचार केला तर मयुरेश खूप चांगला खेळ खेळलाय. ओहो कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याच्या नादात चेंडू बैट का किनारा, विकेट कीपर का पूरेपूर सहारा मिलते हुए पहला गड़ी सोमनाथ बैक टू द डिपार्ट्स. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा एक व कशा प्रकारे कट करण्याचा प्रयत्न केला होता सोमनाथनी, पण यशी रक्षकाच्या हातामध्ये सेफ झेल टिपला गेला. बॅकफुटवर आले चेंडू फक्त सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा दोन. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, टॅपच्या सहाऱ्याने फेकी नाही गेली स्वतःला थांबवलं गेलं. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा तीन. हलक्या हाताने चेंडूला कट केले गेलं ऑफ साइडला. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा चार. पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. टॅपच्या सहाऱ्याने घेऊन गळले वेगाने करण पाटील फेकी सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा पाच. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. थँक्यू. हरदीश रावळ सोनू यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा पाच. गोलंदाजी मारवरती विवेक. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. मयुरेश कुठेतरी वाईटचा कॉलची वाट पाहत होते, पण चेंडूला अखेरकार डिक्लेअर झोन मध्ये पाठवण्यात आलं. सहा धावा धावफलकर लगवल्या आल्यात. गोलंदाजी मारवरती विवेकला आपण पाहतो एक जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातो. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. ओहो चेंडू वन बाउन्स. डिक्लेअर बघा सिंगलला जास्त महत्व. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा सात. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअरचा इशारा. पंच ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर आणि सुशांत पाटील करून. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आठ धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. 8 धावा धावफलकर. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. ओहो पूर्णपणे स्वतःला चेंडूवर जाण्याचा प्रयत्न होता. चेंडू पंचांचा इशारा आहे डिक्लेअरचा. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9. बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडूवरती आले होते. सिंगल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. बघा धावफलकाची सुरुवात थोडीशी संत गतीने कुठेतरी आहे. इथून थोडंसं धावफलक थोडंसं मागे आहे. धावफलकाची गाडी डगमगलेली आहे. हलक्या हाताने चेंडू ऑफ साइडला फक्त कट केलं गेलं. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकर धावा 11 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला.
डीजे डिप्सी थँक्यू डीजे. बघ गोलनीची मार वरती रोहितला आपण पाहतोय नेहमी तिसरा आणि महत्वाचे षटक. धावफलकर धावा डबल 1-11. कट केलं गेलं टॅपच्या सारे फेकी वेगाने पंचांकडे जात. उमेश बॅक टू डिपार्ट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे सुमितचं सुद्धा मनापासून आभार असेल, कौतुक केले जातील. थँक्यू सुमितचं सुद्धा सकाळच्या उन्हाच्या छत्रापासून प्रेक्षक वर्गांची मनं जिंकण्याचं कार्य सुमित सुद्धा करतोय. डीजे सुमितला आपण ऐकतोय. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, त्या दिवसापासून यांनी सुद्धा खूप आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभावित केलं होतं. डीजे सुमित आपले सुद्धा मनापासून आभार असतील. ऑन साइडला मोठा फटका खेळण्यात साहिल. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा. जेल टिपला गेला. मयुरेश बॅक टू द स्पॉट. कमांड डीजे. थँक्यू. बघा काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल पाहावं लागेल युट्यूबच्या स्क्रीनवरती. पण साहिलचे एफर्ट्स खूप मॅटर होते. सुरेख झेल टिपला होता साहिलने. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. दोन्ही हातामध्ये एक चांगला झेल टिपला गेला. पण युट्यूबच्या स्क्रीनवरती पाहू शकतो. ऑन साइडला बघा पूर्णपणे स्वतःला दोन्ही हातांनी पुढे आणले. दोन्ही हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. इथून काय घडलं जाईल. खूप सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा साहिलच्या माध्यमातून नेहमी दिसतो. मोरीगावात कार्यसम्राट नगरसेवक चषकामध्ये सुद्धा साहिलने खूप प्रभावित केलं होतं आणि सुरेख खूप चांगले एफर्ट पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं पुढे. दोन्ही हातांमध्ये झेल टिपला गेलाय की नाही, जमिनीला चेंडू लागलाय की नाही, आमचे सुशांत पाटील सर चेक करतीलच. निश्चित मैदानाच्या आतमध्ये येऊन डिसिजन दिलं जाईल. येस गडीबाद. मयुरेश बॅक टू द डिपार्ट्स. कम ऑन डीजे. नमस्ते. बिलीची नागिन निघाली. मुन्ना डोळा लागला. बिलीची नागिन निघाली. मुन्ना डोळा लागला. थँक्यू. आता मुन्नाबाई नाही डोळत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये जयसाई विरारचा संघ डोलताना दिसतोय. डबल 1-11. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ. हो सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे हात आला होता. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 12. बघा साहिलने खूप चांगला झेल टिपला गेला. तिकडे आपण पाहिलं मयुरेशच्या गडी बाद. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक टॅपच्या सण चेंडूला गेलं. रोहित स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये यष्टांवर मारण्याचा प्रयत्न पण सिंगल कंप्लीट. बॅकअप आहे तिकडे हिमांशू होते. बॅकअपला विवेक सुद्धा होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 14. 1 4 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलक दी. दोन्ही संघांनी नेक्स्ट मॅचसाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. ऑन साइडला हलक्या हाताने घेऊन काढलं. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकाची धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
बघा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 15. मोठा फटका खेळण्याच्या नंतर सरळ मैदान सोडावा लागेल. कमॉन डीजे. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 15. व्यासपीठावर आपण प्रमुख अतिथी पाहू शकतो. थोड्याच वेळात आपण त्यांचा आपण इकडे यथोचित सन्मान घेणार आहोत. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 16. शेटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. विवेक याच्या हाताकडून सीमारेषा पार. कमॉन डीजे. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 20. 20 रन ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकर दिला. कारण बघा इथून धावफलकाची परिस्थिती थोडीशी सुधारली जाते. म्हणजे अक्षय 11 डोंगरपाडा संघ थोडासा मागे होता, बॅकफुटला होता, आता थोडासा पुढे आलाय. 20 धावा धावफलकर दी. पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन आणायचा प्रयत्न. अंकित वेगाने चेंडूवरती आले. फेकी केले. डॉट चेंडू. बघा याच गोष्टीचा उल्लेख. क्षेत्ररक्षण करताना जर का चेंडू तुम्ही कलेक्ट केला गेला तर सिंगल थोडंसं मुश्किल होते. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 20. थोडासा वेळ घेतला जातोय. इथून जर 2 चेंडूवर एखादा जर का मोठा फटका आला तर थोडीशी परिस्थिती सुधारली जाईल. म्हणजे दोन्ही जर का विचार केला तर जयसाई विरारचा संघ पुढे. म्हणजे इथून चुकी करायची नाही. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला ठेवायचा. बघा जयसाई विरारच्या क्षेत्ररक्षणाचा जर का आपण विचार केला तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण हा संघ करतो. बॅट का किनारा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसला सिंगलसाठी. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. टॉप 6 ची मॅच आहे. अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध जयसाई विरार. 21 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा. ओहो डाव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडू. पंच आमच्या दिशेने. ओहो सिंगल. स्ट्राईक सोडण्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्राईक. वाईटचा इशारा पंचांचा. डबल 2. 22 धावफलकर धावा 22. शेवटचा आणि अंतिम चेंडूसाठी अजून वाट पाहावी लागेल. इथून जर का सिंगल आला तर 24 धावांचा वाट. 2 रन आला तर 25. इथून पुन्हा एकदा वाईट आला तर अजून चेंडूची वाट पाहायला लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू. विवेक वेगाने फेकी सुद्धा चेंडूला गॅदर केलं नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. ओहो नितीनची गावाड. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकर धावा 23. 23 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. 24 धावेचं टार्गेट असणार आहे जयसाई विरार या संघासाठी. 24 इज अ टार्गेट.
चला व्यासपीठाच्या दिशेने आपण लगेचच वळतोय. तिकडे आपण या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान घेणार आहोत. चला नेक्स्ट मॅचसाठी BV एकलव्य एकाने टॉससाठी यायचं आहे. करणार टॉससाठी यायचं आहे. टॉस सोडून घ्या. टॉस चला मॅचच्या दिशेने वळतोय. टॉप 6 ची पहिली मॅच अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध जय साई विरार. बॉल टू बॉलचं इक्वेशन. मागच्या मॅचमध्ये सुद्धा बॉल टू बॉलचं इक्वेशन. सामना थोडासा कठीण होता. इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. 24 यस ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर. लेट्स प्लेचा इशारा. करण पाटील आणि गौतम पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पहिला चेंडू कट केलं गेलं. श्रीगणेशा होतोय एकेरी धावेने. टॉसचं कॉइन द्यायचं. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावल्या. सन्मानजी विकासजी यादव आपणास विनंती असेल टॉसका बॉक्समध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलक धावा 6. टॉसका बॉक्सच्या दिशेने जातोय आपण. BV एकलव्य विरुद्ध मोरेगाव चॅलेंजर्स. टेलीचं गोल हेड आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. BV एकलव्य कॉंग्रॅच्युलेशन. टॉस जिंकला. काय निर्णय असेल सांगतो नंतर. बेस्ट ऑफ लक तुम्हालासाठी. या आपण जास्त संवाद साधण्याने आपल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नाणेफेकीचा अहवाल. BV एकलव्य प्लीज थोडीशी लवकर टीम मिटिंग करून अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. बघा 6 धावा धावफल करती. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 7. कोणत्या संघाला आहे विजयाची साथ हेही पाहावं लागेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा. सिंगलला जास्त महत्त्व दिलं जाईल. बॉल टू बॉलचं इक्वेशन. इथून कशा प्रकारे 24 धावापर्यंत पोहोचलं जाईल. इथून बघा एक गोष्टीचा जर का विचार केला तर डोंगरपाडा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचला आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जयसाई विरार मॅचला लवकर फिनिश केलं जाईल का. कारण की बॉल टू बॉलचं इक्वेशन सिंगलने जास्त महत्त्व घेतलं.
बघा पहिल्या चेंडूनंतर सिंगल. 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मारवरती बेनीला बघा या षटकार कुठेतरी अवलंबून असेल सामना कोणत्या दिशेने जातोय. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण चेंडूला फेकी वरती अजून स्वतःला थांबवले जाते. ओहो अजून सुद्धा संधी आहे पण नाही. मागे वळून पाहिलं गेलं सुद्धा नाहीये. यष्टीरक्षकच्या हातातून चेंडू मिस झाला होता. इथून धावचीची संधी होती जर का मागे वळून पाहिलं असतं पण मागे वळून पाहिलं सुद्धा नाहीये. मागे वळून सुद्धा पाहिलं नव्हतं. इथून गौतम अँड अंकितची जोडी. एकाला मैदान सोडावं लागणार आहे. कोणता खेळाडू असेल बघा. इथून बॉल टू बॉलचं इक्वेशन मॅच फसली गेले. बघा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकाला धावा 12. इथून मॅच फसली गेले. बॉल टू बॉलचं इक्वेशन कशा प्रकारे हार्ड केलं गेले. येस तुम्हाला जर का रिव्ह्यू रेफर करायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू रेफर केला गेला आणि इकडेच घ्या. डगआउटमध्ये जाऊन तुम्ही विचारू नका प्लीज. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आपण क्रिकेटचे सामने घेतोय. क्रिकेटचे काही नियम आहेत. येस तिकडून डगआउटमध्ये रिव्ह्यू घेतला तर तो मान्य केला जाणार नाहीये. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 12. इथून मैदानाच्या आतमध्ये जीत पाटीलला आपण पाहतोय. ओव्हरआर्म क्रिकेट नंतर जीत पाटीलचा जर का विचार केला तर आपण बॉक्स क्रिकेटमध्ये जीतला खूप दिवसानंतर खेळताना पाहतोय. NCC कडून खेळताना या खेळाडूने सुद्धा खूप प्रभावित केलं होतं. करण पाटील यांचेच बंधू जीत पाटील यांना आपण पाहतोय. टप्पा 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 सिंगल 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 सिंगल. बघा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 13 मेराचं समीकरण. इकडून मॅच ऑन आहे. मॅच फसली गेले. खूप चांगलं समीकरण इकडून रंगतंय. बेनीच्या खांद्यावरती जबाबदारी आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी करते. आतापर्यंत बेनीचं वैयक्तिक खातं उघडण्यासाठी 3 चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. 3 चेंडू हाताळल्यानंतर फक्त 1 धाव. हलक्या हाताने टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये. लक्ष कुठे आहे. फेकी फेकी फेकी. अंकित सुद्धा धावचीच्या रूपात मैदान सोडावं लागते. कमांडीजी चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 13. बघा अशा प्रकारे उल्लेख केला होता की एक महत्त्वाचं षटक आहे. बेनीचं 3रं षटकमध्ये या 3ऱ्या षटकावरती कुठेतरी अवलंबून असेल की सामना कोणत्या दिशेने जातोय. 24 धावाचा पाठला करताना जयसाई विरारच्या संघाची गाडी कुठेतरी डगमगलेली आहे. ही गाडी डगमगलेली आहे. मध्येच फाटक आला असं कुठेतरी आपण म्हणू शकतो. कारण की धावफलकाची परिस्थिती खूप चांगली होती 2ऱ्या षटकानंतर. त्यानंतर बेनीचं कमबॅक खऱ्या अर्थाने खूप वाकडण्याजोगं कामगिरी बेनीच्या माध्यमातून सकाळपासून या खेळाडूने खूप प्रभावित केले गोलंदाजी करताना. हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावरती धावा 14. 7-10चं इक्वेशन मॅच ऑन. इथून जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये जयसाई विरारचा संघ सुद्धा कमबॅक करू शकतो आणि जयसाई विरारचा संघ हा कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. हलक्या हाताने ऑफ साईडला घेऊन काढलं. सोमनाथ वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला होता. षटकाची समाप्ती शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू आणि 9 धावा ठेवले गेल्यात. घेऊया ब्रेक. ऐकूया DJ सुमितला. थँक्यू DJ. 6 चेंडू आणि 9 धावा. प्लीज थोडासा वेळ कमी घ्यायचा. जयसाई विरार दोन्ही बॅटरला पाठवायचं आहे.
इथून डगआउट मधून अनुमंत्र देण्याचा प्रयत्न, थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. येस येस बॅट. 6 चेंडू आणि 9 धावा. इथून बघा एखादा जर का मोठा फटका आला तर मॅच बॅलन्सिंग होऊ शकते. म्हणजे 50-50चा इक्वेशन इकडून सुद्धा असेल, 50% तिकडे 50% इकडे. पण तो मोठा फटका खेळण्याच्या नंतर जर का एखादा डॉट आला, तोच डॉट डोकेदुखी सुद्धा ठरू शकतो. आणि नंतर जर डॉट आला तर नंतर विचार केला तर 2 मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. कोणता खेळाडू असेल? जीत पाटील, करण पाटील यांचे बंधू का साहिल. साहिलने खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा ठेवला होता. मयुरेश चिनी यांचा झेल पकडला होता, पण आता कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल. परिस्थिती वेगळी, इथे बॅटिंगनी प्रभावित करावा लागेल. पहिला चेंडू ऑफ साइडला, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. सोमनाथच्या हातातून झेल सुटतोय. कमॉन डीजे. थँक्यू. बघा जशा प्रकारे उल्लेख केला की 5-5 म्हणजे 50% डोंगरपाड्यात असेल तर 50% जैस आहे. नारंगी विजयनगरमध्ये असेल म्हणजे 50% डोंगरपाड्यात, 50% नारंगीमध्ये सुद्धा मॅच आहे. पण इथून 100% कोणता संघ विजय ठरतो हे पाहावं लागेल. 4 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. अटॅकिंग फील्ड लावली जाईल. अटॅकिंग फील्डमध्ये काय माइंडसेट असेल? नाही थांबवलं जाईल. नितीनजी गावड एक एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू डोंगरपाड्यामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जाते. कट करण्याचा प्रयत्न, हा बघा कमबॅक करू शकतो. जीत अडचणीमध्ये संघाला आणण्याचा प्रयत्न. जीतच्या अडचणी सुद्धा वाढले. जीत ओव्हरमध्ये खेळताना खूप चांगला खेळ सुद्धा याच्या माध्यमातून दिसतो जीत पाटील. पण आता बॉक्स क्रिकेटमध्ये खेळताना थोडंसं अडचणी वाढल्या. 3 चेंडू आणि 4 धावा. हा डॉट नाही, हा तर डोकेदुखी आहे. येणारा प्रत्येक डॉट डोकेदुखी. 3 चेंडू 4 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडूला फेकी केली जाते. सिंगल. 2 चेंडू आणि 3 धावा. इथून जर का विचार केला तर आता मॅचच्या दिशेने डोंगरवाडा संघ रणनीती आखतोय. बघा तो डॉट कशा प्रकारे, जीतचा डॉट आला तिकडे कुठेतरी साहिलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. साहिलमध्ये ती क्षमता सुद्धा आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पण इकडून रणनीती काय असेल? दोन्ही चेंडू साहिलला प्रहार करण्यासाठी सांगितलं जाईल का? या चेंडूवरती सिंगल आणि जीतला चान्स दिला जाईल का? इथून जर का एखादा एक्स्ट्रा चेंडू आला तर मॅचचं चित्र पूर्णपणे बदलेल. अटॅकिंग फील्ड लावली गेली जाईल. नितीनजी गावडे यांना कुठेतरी स्वतःवरती विश्वास होता की मागे थांबायचं. मयुरेश चिनीला बाउंड्री लाईनच्या दिशेनेच थांबवलं गेलं. 2 चेंडू 3 धावा. मॅच ऑन आहे. येणारे 2 चेंडू 3 धावा. फुलटा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. शरीराचा वेध घेऊन चेंडूला अडवले गेले. साहिलला स्ट्राईकवर जाण्याचा कुठेतरी चान्स घ्यायचा होता, पण तिकडे जीत पाटील आता स्वतःला थांबवले गेले. प्रयत्न त्याच्या बॅटमधून केले जातील. येणारी मॅच 1 चेंडू 2 धावा. इथून मॅच ऑन आहे. इथून जर का मोठा फटका नाही आला तर जयसाई विरारचा संघ पराभवाच्या छायेत जावं लागेल. जर का मोठा फटका आला तर अक्षय 11 डोंगरपाडा संघ पराभवाच्या छायेत जाताना दिसेल. इथून कशा प्रकारे मॅच बदलेल? 1 चेंडू 2 धावा. कोणत्या साईडला? ऑन साईड की ऑफ साईड? ऑफ साईडला आपण 3 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला थोडंसं टाईट ठेवण्यात आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. चेंडूला अडवले गेले. बॉल डॉट केला जातोय. अक्षय 11 डोंगरपाडा टॉप 3. थँक्यू. चला दिवेश, आपणास विनंती असेल. चला BV एकलव्य. चला जयेशजी पाटील कॅमेरामॅन, आपणास विनंती असेल. जयेश पाटील कॅमेरामॅन, आपणास विनंती असेल. व्यासपीठाच्या दिशेने फोकस करायचं आहे. चला आपण व्यासपीठावरती प्रमुख अतिथी यांचा इकडे आपण यथोचित्त सन्मान घेणार आहोत. हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान घेणार आहोत.